जलगांव में आज सुबह हड़कंप मच गया जब ये खबर आई कि शहर के समीप भादली गांव में एक ही परिवार के 4 सदस्यों की रविवार रात निर्मम रूप से हत्या कर दी गई। भादली के भोलेवाड़े में रहने वाले प्रदीप भोले को पूरे परिवार के साथ मौत के घाट उतारने वालों को पकड़ने और सुराग लगाने में पुलिस लगी है। फिलहाल हत्या के कारणों का पता नहीं चल पाया है। हालांकि गांव वालों के मुताबिक भोले ने हाल ही में अपनी जमीन बेचकर कर्जदारों का कर्ज चुकाया था एवं सोमवार को एक होटल शुरू करने वाले थे जिसका सोमवार को उद्घाटन होना था। भोले के परिवार के शव को पोस्टमार्टम के लिए जिला अस्पताल लाया गया किंतु वहां भी कतार में खड़ा रहना पड़ा। सरकारी पंच समय पर नहीं आने से पोस्टमार्टम में देरी हुई। पूर्व मंत्री एकनाथ खड़से ने जिला अस्पताल पहुंचकर भोले के परिजनों से बातचीत की और राज्य के कानून मंत्री देवेंद्र फडणवीस से इस हत्या के मामले में निजी ध्यान देकर हत्यारों को जल्द से जल्द गिरफ्तार करने का आग्रह किया। भादली येथे भोळे कुटुंबामध्ये चौघांची फार निर्घृणरित्या हत्या करण्यात आली आणि आता या हत्येचा शोध पोलीस घेत आहेत, परंतु अशा स्वरूपाचा प्रसंग घडला तो अत्यंत धक्कादायक आहे। यामागे कोण आहे, कोणी हत्या केली, कारण लहान मुलं 2, महिला 1 आणि पुरुष 1 अशा स्वरूपाच्या ही हत्या आहे। या सामूहिक हत्याकांडाचा तपास तातडीने लागला पाहिजे आणि त्यामागचं सत्य शोधून आणलं पाहिजे। या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासनाकडे आणि माननीय मुख्यमंत्र्यांकडे मी स्वतः मागणी करणार आहे आणि लवकरात लवकर तपास करून या संदर्भामध्ये जे काही सत्य आहे ते जनतेसमोर आलं पाहिजे। अत्यंत निर्घृण अशी हत्या आहे। इसके बाद पूर्व मंत्री एकनाथ खड़से, जल संपदा मंत्री गिरीश महाजन, विधायक एवं अधिकारियों ने भादली गांव जाकर मृतक के पड़ोसी एवं परिजनों से बात की। देखना ये होगा कि भोले के हत्यारों को सलाखों के पीछे पहुंचाने में पुलिस अब कब कामयाब होती है। सुनील बोड़े, विनोद पाटिल के साथ ब्यूरो न्यूज इंडिया आप तक के लिए। अतिशय दुर्दैवी घटना मी याला म्हणेल, अतिशय घृणास्पद घटना ही आहे। त्या भादली या गावामध्ये एक अतिशय सामान्य कुटुंब, सामान्य परिवार त्या ठिकाणी राहत होतं आणि रात्री झोपेमध्ये मला वाटतं रात्री 1-2 वाजता ही घटना घडलेली असावी पोलिसांच्या अंदाजानुसार। आणि या चारींना म्हणजे 2 पती पत्नी आणि त्याची 2 मुलं, अतिशय लहान मुलं आहेत, 5 वर्षाची 6 वर्षाची अशी मुलं आहेत। आणि चारींना अतिशय इतकं भयानक पद्धतीने त्यांना मारलेलं आहे। त्या डोक्यावर जवळपास मला वाटतं 7-8-10 वार केलेले आहेत। त्या पत्नीच्या डोक्यावर 4-5 वार केले आहेत आणि मुलांना सुद्धा 2-3 वार करून कुऱ्हाडीचे वार त्या ठिकाणी दिसत आहेत आणि अतिशय बेरहमीने त्या ठिकाणी त्यांचा निघून खून त्या ठिकाणी झालेला आहे। पोलिसांची मी या संदर्भामध्ये बोलवलं आहे, पोलीस अधीक्षकांची बोललेलो आहे, सर्व तपास त्या ठिकाणी करतायत। मला वाटतं आजच संध्याकाळपर्यंत हा आरोपी त्या ठिकाणी, हे जे आरोपी आहेत ते निश्चितपणे त्या ठिकाणी सापडतील, पण तो झालेला प्रकार अतिशय घृणास्पद आहे। आप देख रहे हैं इंडिया आप तक समाचार, सच्चाई से गहराई तक खबर पहुंचाए आप तक।